येणं शक्य झालं नाही, यावर्षी येणं झाले. वास्तविक आबानेही सांगितले आणि श्री गुरु भाऊंनीही सांगितलेलं आहे. सातेपडे फळावरचं जुनं गाव आहे. सद्गुरू काकासाहेबांची पासून असणारी उपासना आहे. भाद्रपद महिन्यामध्ये हळदगाव असेल, सातेपळा असेल, या भागातले बापूंचे वडील बापू हे सगळे म्हणून त्या ठिकाणी गोरखवा ना, वैकुंठराव हरिभक्त पारायण गोरखवा हे सगळे निष्ठावंत मंडळी महाराज. वास्तविक हा भागच वैराग्य संपन्न काकांच्या त्या ठिकाणी पदस्पर्शनी पावन असलेले सगळे स्थान आहे. काकांची सेवा आपल्या भागातून मोठ्या विशेष स्वरूपामध्ये होती. वास्तविक चैत्र आणि वैशाख, चैत्रवारी तर मध्यवारी काकांची आहेत, वैशाखवारी वृत्तीची आहे. तेही त्या ठिकाणी आपला सप्ताह पार पडतो. तुम्ही सगळे मंडळी तर तिथं असतात. भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वी मला सांगितले सातेपडची मंडळी गाता बजनाला भरपूर प्रमाणात असतात. आणि शेवटी तर मला वाटते जशी प्रतिपदा होईल म्हणजे नवरात्र सुरू होईल त्यावेळेस त्या ठिकाणी वाढ व्हायची. अशी असणारी भजनाची भक्ती या भागातली भरपूर आहे. होते अशी भजनाची परंपरा त्या ठिकाणी जतन केली पाहिजे. भजन म्हणजे सगळा वारकरी संप्रदायातला प्राण आहे. भजन जमलं पाहिजे. गाथा भजनाची त्या ठिकाणी वास्तविक या ठिकाणी तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहात, जुनी मंडळी आहात, फारशी सांगायची गरज नाही. आपली हरिभक्त पारायण शंकर बुवा तथा आबा 7 दिवस उपस्थित आहेत.